आज घरी एवढं मोठं भांडण केलं की आज लगे मी घर सोडूनच चाललो होतो. पहा मग समोर सांगतो तुम्हाला काय झालं. मग काय सकाळी सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि काल आपण टीव्ही आणलेलं त्याचं सेटअप करायला बसलो. डोकं काही चालत नव्हतं, पण इकडून तिकडून आपलं सायंटिस्ट दिमाग लावला, त्याला फिट केलं. मग काय सर्व काम वगैरे झाले, फिटिंग वगैरे झाली. म्हटलं आता विषय आलता की टीव्ही फिट कशी करायची. मग काय एका मित्राला म्हटलं थांब रे, आपली बंदूक काढून आण तिथनं. त्याने काय मग बंदूक नाही म्हणे भाऊ, आपल्याजवळ ड्रिल मशीन आहे, ते आणतो, पाहिजे असेल ते घे, नाही तर राहू दे म्हणे. मग काय बस छिद्र पाडून घेतले घरात, आणि छिद्र पाडता पाडताच भीती वाटत होती की घरच नाही पडलं पाहिजे आपला. मग काय टीव्हीचं स्टँड वगैरे फिट करून घेतलं सर्वपैकी. आता त्याचा व्हिडिओ काढायचं मला काय आठवण नाही राहिलं म्हणा. मग काय तिथं टीव्ही लटकायला गेलो तर टीव्ही लटकत नाही झाली. म्हणलं हटले का, फसलो आपण. मग मित्र म्हणतो ए थांबे, झाकण झुल्या हे लावावं लागतं म्हणे तिथं. मग बऱ्यापैकी मागून स्क्रू वगैरे फिट करून घेतले. मग आपल्या डॉक्टर साहेबांनी टीव्ही घेतली आणि तिथे लटकून टाकली. म्हणजे पाय अशा लटकते कसं व्हिडिओ म्हणे तुझं. म्हटलं काही नाही डॉक्टर साहेब होतं ना बरोबर, जाऊन दे तिकडे. आणि कसं मग बाहेर पण डिश फिट केली बरं, पण त्याचा व्हिडिओच काढणं झालं नाही आमच्याकडून. मग काय गाडी काढली ना आम्ही आलो इलेक्ट्रॉनिकच्या दुकानावर फॅन घ्यायसाठी, कारण आपला फॅन पण बिघडला होता. मग दादा म्हटलं दादा एक चांगल्यापैकी एक मस्त मोठा फॅन दाखवा बरं. मग काय फॅन वगैरे घेतला, आम्ही निघालो घरी जायसाठी. मग काय रपकन झपकन आम्ही आलो घरी. फॅनची अनबॉक्सिंग केली, खोललं त्याला सर्वपैकी, आणि हरी मी ते फिट करून घेतलं सर्व. मग फॅन वगैरे फिट करून झाल्यावरती मस्त बऱ्यापैकी लगे म्हणलं आपण दिवसभरामध्ये आज टीव्ही आणि फॅन दोन्ही फिट केलेले आहे, दोघांची टेस्टिंग पाहू. मग टेस्टिंग वगैरे केली, मस्त टीव्ही वगैरे चालू पण झाली, फॅन पण चालू झाला, मस्त बऱ्यापैकी हवा पण लागत होती. मग काय बऱ्यापैकी जेवण वगैरे केलं, थोडा टाइम बसलो आणि मग निघालो रिटर्न जायसाठी. आपल्याला आज जायचं होतं मलकापूरला डबल वापस. कसं आहे कॉलेज म्हणजे आपल्या सासरवाडीचं आहे, नाही गेलो लगे बेकारच बेकार विषय, जाऊ दे तिकडे. मग काय जाता जाता आम्हाला एवढी रात्र होऊन गेली की विषयच बेकार.